नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण अननस घालून शिरा तयार करूया. हा शिरा चवीला मस्तच लागतो. चला तर आता वेळ न दवडता आपण शिरा तयार करूया. 1 वाटी बारीक रवा, 2 वाट्या दूध, थोडेसे काजू बेदाणे आणि मनुका घेतले आहेत. 1 वाटी पिकलेल्या अननसाच्या फोडी, 1 वाटी तूप घेतले आहे. गॅसवर जाड तळाची कढई ठेवली आहे. यामध्ये आता 2 मोठे चमचे तूप घातले आहे. आता हा सुकामेवा तुपामध्ये चांगला परतून घेऊया. आता यामध्ये अननसाच्या फोडी घालूया. या फोडी तुपामध्ये 1 ते 2 मिनिटे परतूया. आता 2 मिनिटे झाली आहेत. या फोडी मी चांगल्या परतून घेतल्या. आता यामध्ये 1 वाटीभर बारीक रवा घालूया. हा रवा चांगला खमंग असा भाजूया. पुन्हा यामध्ये 2 चमचे तूप घालते. आपण 1 वाटीभर तूप घेतलं आहे. हे तूप आपण मध्ये मध्ये याप्रमाणे घालत जायचे आहे. यामध्ये 1 लहान चमचा हळद घातली आहे. हळद घातल्यामुळे शिऱ्याला छानसा रंग येईल. गॅसवर 2 वाट्या दूध तापण्यासाठी ठेवला आहे. आता रवा चांगला भाजून तयार आहे. यामध्ये हे कडकडीत दूध घालूया. मी आज 2 वाट्या दूध घेतलं आहे. याऐवजी तुम्ही 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूधसुद्धा घालू शकता. हा रवा दुधामध्ये चांगला शिजवूया. हे बघा, हा रवा आता चांगला शिजला आहे. यामध्ये 1 वाटीभर साखर घालते. तुम्हाला शिरा आणखी गोड आवडत असेल तर तुम्ही 1.5 वाटी साखरसुद्धा घालू शकता. साखरेचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता साखर विरघळली आहे. आता पुन्हा यामध्ये शिल्लक राहिलेले तूप घालते. पुन्हा हा शिरा आपण चांगला परतूया. शिरा कढईपासून चांगला सुटायला लागला की आपण गॅसची फ्लेम बंद करूया. शिऱ्यामध्ये घातलेले तूप कढईमध्ये बाजूने सुटायला लागते. असे झाले की शिरा तयार झाला असे समजायचे. हा बघा, आता आपला शिरा तयार आहे. शिऱ्यामधून तूप बाहेर येत आहे. आता आपला लुसलुशीत शिरा तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.